असतात ते खाली पडाय घाबरत नाही. आता मार्केट मध्ये काय असतोय आख्या भाऊ आणि चंगळ्या भाऊ. चंगळ्या बोले आख्या बोले लाकूडमध्ये काम करते कारण त्याच्यामध्ये एक मराठी माणूस आहे, तो म्हणजे ऋतुराज गायकवाड. माय फेवरेट प्लेयर इज MS धोनी. MS धोनी. आई बाप जेव्हा नकळत्या वयामध्ये पृष्ठभागावरती फटके द्यायचं बंद करतात ना, तेव्हा पुढे जाऊन पोरांना असले वळणं लागतात. असलं कार्ट आणि असली कार्टी जर आमच्या घरी असली असती ना, तर मी शपथ खोटं नाही सांगत, चिमटा, कढई, पातेलं, तवा हे सगळं गरम केलं असतं आणि असं फेकून मारलं असतं. शपथ खोटं नाही सांगत. म्हणून घरच्या घरीच वर्कआउट केलं. ऑफर ऑफर ऑफर. आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की गेलाच पाहिजे आणि शेअर झालाच पाहिजे. दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला, दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला आणि बंदराची नादी लागणारा जो पैदा नाही झाला. बरोबर. निरंजन बाबांचा आंबा खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्हाला बिडीचे डोहाळे लागतात, तेव्हा हे असल्या काहीतरी अवलादी पैदा होतात. किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या आवडायच्या नाहीत म्हणून. डोहाळे लागलेत हो, डोहाळे. हाय विचित्र डोहाळे म्हणायचे. मी तुम्हाला खरं सांगू का, हे असलं जर एखादं दळभद्री कार्टी माझ्या नशिबी जर आलं, तर मी काय करेल माहिती का, मोठं पातेलं घेईल, त्याच्यामध्ये फिनाईल टाकेल, लायझॉल टाकेल, हार्पिक टाकेल, निरमा टाकेल, जे जमेल ते टाकेल, त्याला खळखळ उकळल, हे सगळे लेकरं त्याच्यामध्ये डुबकवल, त्यांना असं खळखळ खळखळ धुवून काढल आणि त्यानंतर पिळून काढेल आणि दोरीवरती वाळू घालेल. आई एम डन विथ दिस इंस्टाग्राम गाइज, डन. मेरा हो गया, मेरा अल्गोरिदम जो है वो खराब हो चुका है. मला हे नाही बघवते. बाय.